हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एम-पी-एस-सी पॉइंट. मित्रांनो, आयोगाने डिसेंबर महिन्यामध्ये एम-पी-एस-सीच्या ओ-एम-आर शीटमध्ये बदल केले होते. तर ते बदल जे आहेत ते खूप अनयुज्युअल होते. तर आयोगाने ते बदल जे आहेत ते पोस्टपोन केलेले आहेत. त्यासंबंधी हा व्हिडिओ आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आयोगाने जे काही 24 डिसेंबर रोजी एक प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलं होतं, तर त्यामध्ये एम-सी-क्यू बेस जे तुमची ओ-एम-आर आहे, त्यामध्ये चेंजेस केले होते. ज्यामध्ये 4 ऑप्शनऐवजी 5 ऑप्शन्स तुम्हाला आले होते. म्हणजे एखादा क्वेश्चन जर अनअटेम्प्टेड ठेवायचा असला, तर तो क्वेश्चन 5वा गोल तुम्हाला त्यासाठी भरावा लागत होता. म्हणजे ही जी तरतूद आहे, तर ती मार्च महिन्यापासून लागू होणार होती. बघा, इथे सांगितलेलं आहे त्यांनी 1 मार्च 2026 नंतर सर्व ज्या परीक्षा आहेत त्यासाठी ही 5 ऑप्शन्सवाली किंवा 5 गोलवाली ओ-एम-आर एम-पी-एस-सीद्वारा सुरू करण्यात येणार होती. पण आयोगाने हा बदल जो आहे तो पोस्टपोन केलेला आहे. कॅन्सल नाही केलेला, पण पोस्टपोन केलेला आहे. म्हणजेच आता आपल्याला नव्याने कळेल की तो कधीपासून लागू होईल. पण यातील ठराविक जो बदल आहे तो आयोगाने तसाच ठेवलेला आहे. ओ-एम-आर शीट जी आहे ती 5 ऐवजी 4च गोलांची असणार आहे. इथे बघा, तुम्ही बघू शकता. 5 मार्च रोजीची ही आयोगाची अपडेट आहे. इथे प्रसिद्धीपत्रकामध्ये विषय सांगितलेला आहे की एम-सी-क्यू बेस परीक्षा जी आहे तिची सुधारित उत्तरपत्रिकेबाबत हा विषय आहे. आणि याला रेफरन्स जो आहे तो 24 डिसेंबर 2025 रोजीचं जे 5 गोल चं जे आपलं ओ-एम-आर विषय आलं होतं, तर त्याचा रेफरन्स इथे आहे. बघा, उपरोक्त विषयावरील आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुधारित उत्तरपत्रिका व त्या अनुषंगाने मूल्यांकनामधील सुधारित कार्यपद्धती तसेच प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 1 मार्च 2026 रोजी नंतर आयोजित परीक्षांपासून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये सांगितलं होतं की 1 मार्च पासून ते सुरू होईल. तथापि हे लाईन महत्वाची आहे. संदर्भीय प्रसिद्धीपत्रकामधील परिच्छेद क्रमांक 1.2 मधील बैठक क्रमांकासंदर्भातील बदल वगळता सुधारित उत्तरपत्रिका व मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. म्हणजे ही जी अपडेट आहे ती पोस्टपोन झालेली आहे. तर जोपर्यंत आयोगाचं अपडेट येत नाही तोपर्यंत आपल्याला ही 4 ओ-एम-आर शीट म्हणजे 4 ऑप्शन्स असलेली ओ-एम-आर शीटच असणार आहे. त्यामध्ये कुठलाही 5वा ऑप्शन तुम्हाला नसेल किंवा 5वा गोल तुम्हाला करायचा नसेल. गुणदान किंवा जे काही मूल्यांकन पद्धत आहे ती पूर्वीप्रमाणेच आहे. जसं काही नवीन येईल बघा तसं मी तुम्हाला सांगेल. पण हे महत्त्वाचं आहे 1.2 मधील मुद्दा. आता तो मुद्दा काय आहे तर ते तुम्हाला सांगतो. हा मुद्दा जशाच तसा राहील. म्हणजे काय, तर हा जो मुद्दा होता बघा, उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षरांक म्हणजे आता जसं आहे बघा, पुढे पी-एन म्हणजेच पुण्याचा आपला कोड असतो आणि त्यानंतर 6 अंक तुमचे असतात. असा एकूण 8 अक्षरांचा आता आहे. पण तो 7 अंकी न्यूमेरिक असणार आहे. म्हणजे फक्त नंबर्स त्यामध्ये असतील. हे जे जिल्ह्यांचे तुमचे कोड असतात तर ते त्यामध्ये नसतील. फक्त 7 अंकी एक नंबर असेल, तो तुमचा बैठक क्रमांक असेल आणि तोच कंप्लीट जी बघा, इथे बैठक क्रमांक संबंधित जाहिराती अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरता तोच कायम राहणार आहे. ओके, सो अशा प्रकारे तुमची ही उत्तरपत्रिका असेल. त्यामध्ये फक्त तो जो एक अल्फा न्यूमेरिक तुमचा नंबर आहे त्याऐवजी तुम्हाला फक्त न्यूमेरिकल नंबर 7 अंकी मिळणार आहे. सो अशा प्रकारे ही अपडेट खूप महत्त्वाची आहे. ज्यांना कुणाला माहीत नसेल की ओ-एम-आर सीटमध्ये चेंजेस होणार होते ते नाही झालेले, तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. व्हिडिओ आणि अपडेट आवडल्यास लाईक करू शकता. चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.